नहीं आगे से हा चला. हे आमचे उंडणगावचे मित्र आमचे ज्ञानेश्वर गणपत वाघ यांनी त्यांच्या दिमागानं हे असं कोळपं बनवलं आहे. यांचं म्हणणं असं आहे का हो ज्ञानेश्वर भाऊ 2 मिनटं भाऊ 2 मिनटं थांबा, जरा थांबा. तुम्ही कसं काय तुम्ही हे बुद्धी लढवली, तुमचं बुद्धीनं हे बनवलं? मी ज्ञानेश्वर गणपत वाघ, राहणार उंडणगाव, उंडणगाव, तालुका सिल्लोड, जिल्हा संभाजीनगर. मी भरपूर जणांना पैशांना खेती करायचं म्हणलं ना, बैल देत नव्हते आणि मजा घेत होते. मी माझ्या युवतीनं काय केलं, कोळपं तयार केलं आणि कोळपं तयार केल्यानंतर हे 3 वर्षापासून मी स्वतः या कोळप्यानं शेती कोळपत आहे. तरी तुमचा याच्यामध्ये समजा काही मेहनत गिनत जास्त आहे का भाऊ? हा, मेहनत आहे ना. माझा बैलामागं जर चाललं तर मेहनत राहतेच. नाही तसं आता तुमचं समजा शरीर चांगलं दणकट आहे, मजबूत आहे, तर समजा एखादा दुबला पतला माणूस असला तरी ओढू शकतो का? हा, ओढू शकतं ना. काही त्याला समजा काही तुम्हाला जास्त कळ लागते का वडाला लोटाला? काही नाही, त्याचं बॅलन्स आहे ना सारखं आहे. बॅलन्समुळे आहे ना ते काहीच माणसाला तकलीफ होऊ शकत नाही. तर भाऊ हे कोणत्या कोणत्या पिकामध्ये कोळपं चालू शकतो? कपाशीमध्ये चालू शकतं, मक्कामध्ये आणतो मी, सोयाबीनमध्ये. बरं. अजून समजा दुसरं काही पेरलं आपण अद्रक तर त्याच्यामध्ये चालू शकतं ना. बरं. हे किती खर्च आला भाऊ तुम्हाला बनवायला? या बनवायला याला मला टोटल 2200 रुपये. 2200 रुपये. हा, समजा इंगल आणलं तुम्ही, घरीच वेल्डिंग मारली? सायकलचं चाक पूर्ण 3-5. हा. समजा तुम्ही ना हे मटेरियल विकत आणलं, घरी कापून, तुम्ही मिस्त्रीच आहे, तुम्ही लोकांचे घर बांधता, बरोबर. तर तुम्ही तुमच्या दिमागानं हे अवजार कोळपं बनवलं. हो. तरी तुम्ही काय सांगाल शेतकऱ्या लोकाला? हेच वापरा तुम्ही, ज्याजवळ बैल नसेल ते. बैलवाल्याची तर लय खुशामत भाऊ. बैलवाल्या तर लय घुमवत्या. बैलवाला 1 एकरचे 3000 आणि 4000 सांगत्या भाऊ. हो, मी 3 वर्षापासून शेती करतोय. आता एवढे पैसे माझी बचत झाली. बरं. आपल्याला शेती किती आहे भाऊ? मला 3.5 एकर आहे. बरं. तर या कोळप्याला समजा आम्हाला जर बनवणं आहे तर कुठे यावं लागेल तुम्हाला? बनवायला मी देतो युक्ती. उंडणगावमध्ये बनवू शकता तुम्ही. नाही समजा तुमचा ॲड्रेस काय भाऊ? उंडणगाव, तालुका सिल्लोड. तुमचा मोबाईल नंबर सांगा. 9529 हां 3628 56. बरं. जर आता आम्हाला जर बनवणं आहे तर तुमच्याशी संपर्क करावा लागेल आम्हाला. हो, नक्की. बरं, चालवा भाऊ, चालवा, एकदा आम्हाला पाहू द्या. लय मस्त छानपैकी बनवलं भाऊ. चांगलं चालतं एकदम. दगड ठेवणं पडतं भाऊ, आहे ना? भांडे मुडत नाही, काही नाही, याच्यावर गेल्यावर. बरं. ठीक आहे भाऊ, ठीक आहे. थँक्यू भाऊ, प्रतिक्रिया दिल्याबद्दल थँक्यू भाऊ. आलं का? करा.